पंचांचा लेस्ट प्लेचा इशारा. यस स्कोरर रेडी. जयेशचा पहिला चेंडू निश्चितच देवेश करता असेल. पहिला चेंडू निश्चितच टप्पा पडल्यानंतर लेफ्ट केला. त्या चेंडूला जाऊन दिला विकेट किपरच्या हातामध्ये, कारण ऑप्शनच्या बाहेर असल्या कारणे वाईड होता तो आणि पंचांचा इशारा सुद्धा तोच आलेला आहे. आणि त्यानंतरचा चेंडू निश्चितच खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या रीतीने घेऊन काढला. ऑन साईडला पाठवला चेंडूला. डिक्लेअरच्या स्वरूपात पहिली धाव, दुसरी धाव लगावली जाते. पहिली अवांतरच्या स्वरूपात आली होती आणि त्यानंतर ही दुसरी धाव येताना पाहायला मिळते. एक चेंडू आतापर्यंत 2 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या दरम्यान पुढचा चेंडूवरती अंकितने मारला फटका. पॉईंट जे दिशेला चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. अजून एक धावसंख्येमध्ये धाव वाढेल. नक्कीच लेखाजोखा असेल पांडवत संघाच्या सर्व फलंदाजांना या पटांगणाचा, या खेळपट्टीचा. आणि आपण नेहमीप्रमाणे पाहिलं तर त्यांना या ठिकाणी प्रॅक्टिससाठी याच ठिकाणी खेळत असतात, त्यामुळे या पटांगणाचा पुरेपूर लेखाजोखा नक्कीच असेल. आता मात्र या ठिकाणी फुल टॉस चेंडू होता. थोडासा पाय पुढे सरकावून जर ड्राईव्ह केला असता तर नक्कीच करता आला असता, परंतु थोडासा मागे सरसावून त्या चेंडूला ब्लॉक होल पद्धतीचा केला आणि त्रिफळीच्या स्वरूपात या ठिकाणी अंकित बाद झाला. माय तुझे देवलावर सारी नेसून हिरवी धारणाय माझी बसली कोंबड्यावर. नवीन फलंदाजी मार्कवरती येतोय शर्विल. एक हादरा बसलेला आहे नक्कीच आपण पाहतोय. आणि त्यानंतर शर्विल येतोय. पुढील फलंदाज हलक्या रीतीने खेळून काढा. त्या चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये पाठवलेला आहे. बॉल टू बॉल धावा, लास्ट बॉल आहे. 5 धावा फलकावरती आहेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. जयेश एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली गेलेली आहे. पहिला चेंडू सोयर होता, परंतु त्यानंतर थोडासा कमबॅक करून एक गडी सुद्धा बॅक टू डिपार्ट पाठवला आणि 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केलेल्या आहेत. दरम्यान शेवटचा चेंडू सुद्धा हलक्या रीतीने खेळून काढला देवेशने आणि एक धाव घेऊन स्ट्राईकवरती राहण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान पहिले षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आहेत त्या म्हणजे एक गडीच्या मोबदल्यानंतर पांडवत संघाच्या 6 धावा. फलकावरती लगावले गेले. त्यानंतर आपण पाहतोय साजन गोलंदाजी मार्कवरती येतोय हे दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर सुरू नाहीये कारण आजच्या दिवसामध्ये त्याचा लग्न समारंभ, विवाह सोहळा संपन्न होत असल्या कारणे आज तो या ठिकाणी नाहीये. येणाऱ्या हलक्या रीतीने एक धाव काढली गेलेली चेंडूवरती. तर 8 धावा फलकावरती. सुरूला त्याच्या वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा असतील. जय हनुमान मित्र मंडळातर्फे आलेल्या सर्व संघांतर्फे आणि आमच्या पूर्ण कमिटीतर्फे. तीन चेंडूमध्ये 3 धावा आल्यानंतर धावा फलकावरती 9 लगावतात. हलक्या रीतीने खेळून काढला चेंडूला आणि पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव. तर 2 चेंडू बाकी असतील या षटकातले. धावा फलकावरती आहेत 10. स्ट्रायकर मध्ये देवेश आता मात्र ड्राईव्ह केला त्या चेंडूला. क्षेत्ररक्षण चांगला कव्हरच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव भेटू शकेल या चेंडूवरती. लास्ट बॉल या षटकातला. धावा फलकावरती 11. आतापर्यंत पाहायला गेला तर एकेरी धावसंख्येवरती भर देण्यात मला फुल टॉस चेंडू ऑन साईडला मारला फटका आहे. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव भेटू शकेल आणि एक धावानिशी धावा फलकावरती लगावतात 12. आणि ज्या ठिकाणी 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. 2 षटकांचा खेळ बाकी असेल अजूनपर्यंत आपण पाहायला गेलं तर 12 धावा फलकावरती येणारे 12 चेंडूंमध्ये नक्कीच प्रहार केले जातील आणि 1-2 चौकार लगावण्याचा प्रयत्न केला जाऊ शकेल, जेणेकरून 30 ते 35 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न होईल. दरम्यान देऊया डीजेला संधी. ऐकूया सुमधुर संगीत पुन्हा या मैदानामध्ये.
काय सांगू तुला आई एक वीरा, काय सांगू तुला तुझी आठवण येते रोज मला, तुझी आठवण येते रोज मला. एक वीरा, काय सांगू तुला आई एक वीरा, काय सांगू तुला तुझी आठवण येते रोज मला, तुझी आठवण येते रोज मला. आई नामत तुला गो भरतो आम्ही, मला नाणे ओटी भरतो आम्ही. आई नामत तुला दुसरे फलक टाकण्यासाठी गोलंदाज मिस्टर नेविल गोलंदाजी मार्ग प्रति होतोय. बोटांचा आपल्या बोटांनी कमाल करणारा हा गोलंदाज गोलंदाजी मार्ग प्रति येतोय. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू वाईटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. अवांताने धावसंख्येमध्ये वाढ होते. 13वी धाव फलकावरती अवांताच्या स्वरूपात लगावली जाते. पहिला चेंडू अवांतर टाकलेला आहे, परंतु कमबॅक करणं जाणतो नेविल. मात्र पुन्हा एकदा आता मात्र दिशा वेगळी आहे. अगोदर होती, आता आपण पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता, मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू. थोडंसं गचाळशी गोलंदाजी नेविल कडे आणि त्यानंतर थोडासा कमबॅक. हा चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश प्राप्त करतोय. फुल टॉस चेंडूवरती हिट करण्याचा प्रयत्न. बॅटीची कडा लागून थोडा काळ हवेत होता, झेल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचले नाही. हा थोडा या ठिकाणी सुती सुमन दिली जातात, त्याच्या अंगावरती फेकली जातात. फुलांचा वर्षाव केला जातोय. एक धाव घेतली गेलेली आहे. यस, 9चा इशारा पंचांकडनं झालाय, म्हणजे 9+1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड केल्या जाईल. धावा फलकावरती लगावल्या जातात. 16 एकच बॉल झालाय. 16 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. अशा धावा येतात तर आम्ही चौकार मारण्याचा का प्रयत्न करूया. तर मात्र थोडासा लेफ्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु अखेरीस वाटलं की तो वाईड नाही आहे, त्या कारणे फक्त स्पर्श केला चेंडूला आणि पाठवून दिला डिक्लेअर झोनमध्ये चेंडूला. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपले. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावा फलकावरती येते 17. 17-17. 14 चेंडूमध्ये 17 धावा झालेल्या आहेत. सतरा धावा असताना स्ट्राईक एंडवरती शर्विल यांना पाहतोय आपण. मागच्या चेंडूवरती निश्चितच वाचले होते. आता मात्र जमीन लगत मारला फटका. निश्चितच सुशांत चांगलं क्षेत्ररक्षण अडवलंय चेंडूला. वाकण्याचा जास्त प्रयत्न केला गेला नव्हता आणि चेंडू त्यांच्या पायाला स्पर्श होऊन पटांगणामध्येच राहिला. क्या बात आहे. काहीच कळलेलं नाहीये या ठिकाणी. देवेशला हा चेंडू टप्पा पडल्यानंतर असा काही फिरला, निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. काहीच कळलेलं नाहीये देवेशला. निर्धाव चेंडू पडतोय. हलक्या रीतीने घेऊन काढलाय चेंडूला. 1 धाव अजून घेतली जाते. या धावा निश्चित धावफलक पुढे सरकते. 1 ने लास्ट बॉल असेल. 19 धावा फलकावरती. 19-19. 19 धावा फलकावरती शेवटचा चेंडू असेल. फुलटॉस चेंडू. आता मात्र त्या चेंडूला पाठवून दिला आहे मर्यादित क्षेत्राच्या बाहेर आणि गडी बाद. नवीन फलंदाज मेंडिस फलंदाजी मार्क वरती येतोय. याचं सुद्धा नाव घेतलं होतं कर्णधारांनी की तो सुद्धा चांगला फलंदाज आहे. या स्पर्धेमध्ये हे पटांगण दणाणून टाकतो. आता मात्र गोलंदाजी मार्कमध्ये नवीन गोलंदाज तिसरं षटक टाकण्यासाठी, चौथं षटक टाकण्यासाठी आलेला आहे कमलेश. काय कमलेश
कल्पेश नजर थोडी कमजोर आहे, माफ करा. कमलेश पहिला चेंडू 9चा इशारा पंचांकडनं झालाय. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा पंचांकडनं होईल. यस, इट्स अ वाईड. या वाईड निशी धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 22. 22 धावा. लाचा बॉल डॉट झाला का? हा, मग 21. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21. 2 अवांतर चेंडू पडल्यानंतर त्याला बाजूला सारला आणि स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्क वरती येतोय विघ्नेश पाटील संघाचा हे षटक हाताळण्यासाठी. सिद्धेश उलटा चेंडू निशिदा त्याला बॅटी खाली घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि ऑन साईडला कव्हरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु बॅटीची कडा लागून ऑन साईडला गेला. फील्ड केलं, फेकलं, तेव्हा तोपर्यंत 1 रन कंप्लीट केली हलक्या रीतीने. आता मात्र मेंडिसने सुद्धा हा चेंडू ढकललाय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव भेटेल तर 23 धावा फलकावरती. अजूनही 4 चेंडू बाकी असतील. 4 चेंडूवरती नक्कीच 4 धावा आल्या तर 27-28 टार्गेट राहील, परंतु त्यामध्ये एक मोठा फटका आला चौकाराचा तर नक्कीच धावसंख्या चांगली उभारता येऊ शकते पांडवा संघाला. दरम्यान थोडासा जागा बनवून कव्हरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटीची कडा लागून खेळपट्टी लगत चेंडू राहिला, अडवला गेला, फेकला गेला, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली गेली. 24वी धाव फलकावरती लगावली गेली. 3 चेंडू बाकी असतील. टप्प्यात चेंडू, बॅटीची कडा वरती, थोडा काळ चेंडू हवेत होता, परंतु नो मॅन्स लँडमध्ये टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षकांनी अडवला, चेंडूला फेकला, तोपर्यंत 1च धाव घेतली गेली चेंडूवरती. चला 2 चेंडू बाकी असतील. 26. लास्ट बॉल. 26 धावा फलकावरती. शेवटच्या चेंडूवरती एखादी रन आली तर तिसऱ्या ओव्हरीला 2 वाईड, 1 नोला प्लस. अरे तिसऱ्या ओव्हरला 2 डॉट, 3 सिंगल. Hello. 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 Check. Hello. Check. Hello. Hello. Check. Hello. Check. तर 27 धावा फलकावरती लगावं लागेल. 28 धावांचा टार्गेट असेल विघ्नेश फायटर संघाची. पहिल्या सामन्यामध्ये कालचा दिवस आपण पाहिला तर पहिल्या सामन्यामध्ये 44 धावांचा टार्गेट सेट केलं गेलं होतं BV एकलव्य संघाकडून साई सिद्धी स्पोर्ट्स संघाला आणि तो डिफेंड झाला होता. आता मात्र 27चं टार्गेट आहे, 28चं टार्गेट आहे, तर तो या ठिकाणी चेस केला जाईल का, तो या ठिकाणी डिफेंड केला जाईल का यावर सुद्धा लक्ष असेल. तोपर्यंत आपण एक डीजेची धून ऐकून घेऊया.
दरम्यान टॉस करून घेऊया. जयसाई 11 संघाचा कर्णधार, मोरेगाव चॅलेंजर्स संघाचा कर्णधार. लगेच या. योगेश पाटील यांच्या हस्ते हा टॉस केला जातोय. एका ठिकाणी मोरेगाव चॅलेंजरचे जयेश, दुसऱ्या ठिकाणी जयसाई संघाचे अमोल. हेड इज अ कॉल, इट्स अ हेड. नाणेफेक जिंकलाय जयसाई 11 संघाने. नाणेफेक जिंकलाय. काय निर्णय असेल? बॉलिंग घ्यायचा निर्णय. समोरचा संघ म्हणजे मोरेगाव चॅलेंजर संघ एक मातब्बर संघ आहे. त्यांच्या समोर प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? 3च्या आतमध्ये. त्यासाठी मेन म्हणजे गोलंदाज हवेत. आजच्या दिवसामध्ये कोणता गोलंदाज असा आहे की या खेळपट्टीवरती आपले जादू दाखवेल? साहिल आहे. साहिलवरती जास्तीत जास्त भरोसा आहे. तर या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप चांगलंच आहे. थँक्यू सो मच सर्व प्रतिक्रियांबद्दल. या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. जयेश, कॉल नाणेफेक तुमच्या वतीने लागलेला नाही आहे, तर नाणेफेक जिंकला असता तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण केलं असतं. म्हणजे कॉल सुद्धा तुमच्या अगेन्स्ट आहे. तर अगेन्स्ट आता मात्र फलंदाजी करायची आहे. फलंदाजी लाईनअप तुमच्याकडे मोठी आहे. तर समोरचा संघ म्हणजे जयसाई 11 संघ, त्या संघासोबत किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? 30+ करण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे खेळपट्टीवरती फलंदाज राहणं. आणि कोणता असा फलंदाज आहे की आजच्या या स्पर्धेमध्ये, आजच्या दिवसामध्ये आपले हे पटांगण दणाणून टाकेल? सोनू आहे, अफ्ताब आहे, आद्या आहे आणि आकाश आहे. या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन सुंदर आहे. या खेळपट्टीबद्दल काय सांगाल? खेळपट्टी आम्ही नेहमी खेळतो. नेहमी खेळण्यापेक्षा आजच्या खेळपट्टीत खूप सारा बदल आहे आणि चांगली आहे. अजून काय सांगाल? अजून काय नाही, भरपूर झालं. खूप खूप शुभेच्छा या मॅचसाठी, या टुर्नामेंटसाठी खूप खूप शुभेच्छा. दरम्यान अहवाल असा, नाणेफेक जिंकलाय या ठिकाणी जयसाई 11 संघाने. मोरेगाव संघाला फलंदाजी प्रवृत्त केलाय. दरम्यान वळूया सेकंड इनिंगमध्ये, ज्या ठिकाणी आपण पाहतोय 28 धावांचा लक्ष्य समोर आहे विघ्नेश फायटर्स संघाच्या. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक षटकाच्या समाप्तीनंतर विघ्नेश फायटर्स संघाने लगावल्यात 9 धावा. सुशांतचा तो एक खणखणीत चौकार आणि त्या चौकारानेच या षटकामध्ये 9 धावा आलेल्या आहेत. दरम्यान देवेश गोलंदाजी मार्कवरती येतोय पुढचं षटक हाताळण्यासाठी, कारण पहिल्या षटकामध्ये एक चौकार आला आहे. 3 धावा कुठेतरी ते वर झालेले आहेत, त्या कारणे तो थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाऊ शकेल आणि तो करण्यासाठी आलेला हा गोलंदाज देवेश. सगळ्यांच्या पाठीवरती डायरेक्ट लिहिलंय. फुल टॉस चेंडू होता, मिस झालाय, परंतु बॅटची कडा लागून विकेट किपर सुद्धा या ठिकाणी थोडासा बीट होतोय आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धावसंख्येमध्ये अजून ऍड होईल. 10वी धाव फलकावरती लगावली. जवळजवळ निश्चित हा चेंडू जर अडला असता, मिथलेश आहे विकेट किपरच्या रूपामध्ये, तर नक्कीच नाही धाव चेंडू पडला असता, परंतु तसं काही न घडला. एक धाव डिक्लेअर स्वरूपात भेटली गेलेली आहे. कव्हर जेसीला आता मात्र चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर, गडी बाद. अर्चित बाद होतोय. अर्चित बाद झाल्यानंतर नवीन फलंदाजी मार्कवर देतोय मिस्टर सिद्धेश, ज्याची गरज होती. निश्चितच सुशांत समोर जेव्हा अर्चित जोडीला असतो त्या टायमाला सुशांतचा कॉन्फिडन्स हाय लेवलला असतो आणि त्यावेळेस सुशांतची फलंदाजी बघण्यासारखी असते. परंतु आता मात्र अर्चित बॅक टू डिपार्ट गेला. थोडासा मनामध्ये थोडासा चिंता वाढलेली असेल सुशांतची, कारण सोबतीचा फलंदाज अर्चित बॅक टू डिपार्ट गेलेला आहे. त्यानंतर सिद्धेश आपण पाहतोय हलक्या रीतीने खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला, तर थोडंसं आपण पाहिलं मर्यादित क्षेत्राच्या अलीकडे चेंडू पडल्या कारणे डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेला, टप्पा पडून 1 बॉलच्या स्वरूपात आणि 1 धाव काढली गेली या चेंडूवरती. त्यामुळे पुढील चेंडू थोडंसं पुढे फ्रंट फूट पुढे घेऊन फुलटॉस घेण्याचा प्रयत्न केला गेला होता सुशांतकडनं, परंतु बॅटची कडा लागून ऑन साईडला चेंडू गेला, अडवला गेला. हलक्या रीतीने आता मात्र सिद्धेशने या चेंडूला खेळला. अजून 1 धाव धावसंख्येमध्ये ऍड होईल. धाव फलक पुढे सरकते, 13 वरती जाऊन पोहोचते. लास्ट बॉल या षटकातला जो निर्धाव टाकायचा होता, एक चेंडू तो निर्धाव टाकलेला आहे देवेशने विकेट मिळवून.
त्यानंतर हा शेवटचा चेंडू आकुटप्पा चेंडू क्या बात आहे वेगवान पद्धतीने टाकला होता थोडासा ऑब्रेकचा मारा सुद्धा केला होता टप्पा पडल्यानंतर वेगवान पद्धतीने आतमध्ये आला होता परंतु सुशांत त्या ठिकाणी रेडी होते कोणत्या पद्धतीचा चेंडू येईल तसा खेळण्यासाठी हलक्याने ढकलून काढला डिक्लेअर झोनमध्ये पाठवला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने 14 धावा फलकावरती लगावल्या जातात तिसरा षटक कोण घेऊन येईल तोपर्यंत देऊया डीजेला संधी ऐकूया सुमधुर संगीत पुन्हा येऊया मैदानामध्ये पाहतो 2 षटकामध्ये 14 आले आहेत एक बॅक टू डिपार्ट गेलेला आहे फलंदाज पण अर्धा पल्ला गाठलेला आहे म्हणजे 14 धावा आलेल्या आहेत 2 षटकामध्ये आता 2 षटकामध्ये अर्धा पल्ला गाठायचा आहे म्हणजे 2 षटकामध्ये 14 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी विघ्नेश फायटर्स संघाला आणि ते रोखण्यासाठी गोलंदाज आलेला आहे मिथलेश हे तिसरं षटक हाताळण्यासाठी लेफ्ट आर्म गोलंदाज निश्चितच पाहतो आपण कालच्या दिवसामध्ये माझा राईट हँड म्हणून या ठिकाणी बसला होता स्कोररच्या भूमिकेत पहिला चेंडू या ठिकाणी मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जातोय बॅटीची कडा लागून आणि सुशांत सारख्या फलंदाजाला बॅक टू डिपार्ट पाठवतोय खोलवर टप्प्यात चेंडूवरती निश्चितच मारायला फटका एक धाव देऊन जाईल बालवाला बच्चे यहाँ पर सुरूचा टी शर्ट घालून आलाय एक धावाने धावसंख्येमध्ये वाढ 15 धावा फलकावरती 13 धावांची गरज असेल 10 चेंडूंमध्ये सिद्धेश करता पडणारा चेंडू सुरेख चेंडू पब्लिक मधनं सुद्धा या ठिकाणी इशारा आला होता वाईट म्हणून असं बोलत होते परंतु तो चेंडू स्पिन झाला आणि शरीराचा वेध घेतला सिद्धेशच्या बॅटीची कडा लागून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय अजून एक धावसंख्येमध्ये ऍड 4 चेंडू आतापर्यंत संपलेले आहेत धावा फलकावधी 17 अजून हे 8 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी विघ्नेश फायटर्स संघाला म्हणजे एक चौकाराची मॅच आहे एक चौकार मारावा लागेल हैदरने मारा किंवा सिद्धेशने मारा पण एक चौकार मारा असं विघ्नेश फायटर्स संघाचा डगआउट सांगते फटका चांगला परंतु त्या ठिकाणी तैनात आहेत देवेश अडवल्या चेंडूला आणि एक आणखी चेंडू निर्धाव लास्ट बॉल येस लास्ट बॉलचा इशारा पंचांकडून दिला जातो या ठिकाणी शेवटचा चेंडू असेल या शेवटच्या चेंडूवरती निश्चितच प्रहार करण्याचा प्रयत्न असेल का ऑन साइडला ढकललाय चेंडूला पाठवून दिलेला आहे 4 धावांसाठी चौकार येतोय ऑन साइडला सिद्धेच्या बॅटतून आणि चौकारांची या धावफलक सरकते 21 वरती 6 चेंडू शेवटचे आहेत आणि 6 चेंडू मध्ये 7 धावांची गरज असेल चैताची सणाला सोन्याला सजली एक विराई कारलान थाटा माटान मिरवूया पालखी आईचा सोहळा आहे रो थाटा माटान मिरवूया पालखी आईचा सोहळा आहे रो थाटा माटान मिरवूया पालखी आईचा सोहळा आहे रो थाटा माटान मिरवूया पालखी आईचा सोहळा आहे चला शेवटचे 6 चेंडू मध्ये 7 धावांची गरज असेल
गोलंदाज नवीन येतोय, गोलंदाजी मार्कवरती अंकित. बिपिन येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी या 7 धावा रोखण्यासाठी. पहिला चेंडू वाईटचा इशारा पंचांकडनं, वाईट +1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड केल्या जातील. आता मात्र 6 चेंडूमध्ये 5 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. विघ्नेश फायटर संघाला चुकी घडते या ठिकाणी बिपिन यांच्या मार्फत. सहा पाच इक्वेशन. सिद्धेश स्ट्राईक एंडवरती आहे, हलक्या रीतीने खेळून काढला. 1 धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड होईल. आता शेवटचे 5 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज असेल. शेवटचा चेंडू. 5 चेंडूंमध्ये 4 धावा आणि थोडंसं अटॅकिंग फिल्डिंग सजवली जाते. कव्हरच्या दिशेला मारला फटका आहे या ठिकाणी. चेंडूला अडवलाय फिल्डरने. एकच धाव घेतली गेलंय. 4 मध्ये 3 धावांची गरज. नोचा इशारा. नो +1 नाही तर यस रनआउटच्या रूपाने गडी गारद. आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. 3 बॉल 2 रनची गरज असेल. तीन बॉल 2 धावांची गरज. 9 होता 9 वरती एकदा प्लस करण्याचा प्रयत्न, परंतु रनआउट झाला हैदर. आणि त्यानंतर आपण पाहतोय बॉल काउंट झाला. आता मात्र 3 बॉल 2चं समीकरण येऊन राहते. पुन्हा एकदा बिपिनला 1 चेंडू निर्धाव टाकायचा आहे. निर्धाव टाकला तर नक्कीच 2-2चं समीकरण येऊन राहील. आणि त्यानंतर अजून एक निर्धाव टाकला तर नक्कीच सामन्यामध्ये मजबूत पकड पांडवा संघाची येऊ शकते. परंतु ते 2 चेंडू निर्धाव येतील का यावर त्याचं लक्ष असेल. साजन नवीन फलंदाजी मार्कवरती आलाय सेकंड थर्ड डाऊनचा. आणि तो या 2 धावांपैकी 1 धाव करेल की मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करेल. निर्धाव चेंडू या ठिकाणी. आणि साजन या ठिकाणी रनआउटच्या रूपाने बाद होईल. हलक्या रीतीने कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु आपण पाहिलं तर चेंडू मिस झाला. बॅटीला काय स्पर्श झालेला नाहीये चेंडूला. आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेला. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 1 धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये हा स्ट्राईक वरती येण्याचा प्रयत्न केला गेला होता. विकेट सॅक्रिफाईस केली जाते या ठिकाणी साजनची. त्यानंतर 2 मध्ये 2 धावांची गरज असताना जयेश येतोय फलंदाजी मार्कवरती. नॉन स्ट्राईकला असेल जयेश आणि स्ट्राईकवरती असेल सिद्धेश. सिद्धेश करता पडणारा हा चेंडू नक्कीच महत्वाचा असणार आहे. हा चेंडू निर्धाव पडला तर नक्कीच या ठिकाणी पांडवा संघ मॅच मध्ये पुन्हा रंगत आणू शकेल. ऑन साइडला मारला फटका टॅपचे सहारे. फेकी आलेली नाहीये. खराब फेकी आणि सिद्धेश या ठिकाणी वाचलेला आहे. खतरे की घंटी थी लेकिन वो घंटी यहाँ पर पांडवा टीम ने बजाई नहीं है. आता मात्र शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूवरती 1 धावांची गरज. 1 बॉल 1. पहिलाच सामना अशा पद्धतीचा रंगलेला आहे. जबरदस्त मॅच रंगलेला आहे निश्चितच. आजच्या दिवसातली पहिलीच मॅच रंगतदार पाहायला मिळते. पांडवा वर्सेस विघ्नेश फायटर. एका ठिकाणून विघ्नेश फायटर संघ थोडासा मजबूत स्थितीमध्ये झाला होता, परंतु थोडासा कमबॅक करून पांडवा संघ सुद्धा चांगल्या स्थितीमध्ये आलाय. अटॅकिंग फील्ड सजवली गेलेली आहे या ठिकाणी. 1 धाव काढण्यासाठी आपण पाहतोय जयेश स्ट्राईक एंडवरती आहे. काढली जाईल का किंवा हा निर्धाव चेंडू पडेल का, रनआउट होईल का, काय होईल काय सांगू शकत नाही. हलक्या रीतीने घेऊन काढलाय चेंडूला. फेकी खराब. आणि
गडी बाद होता होता वाचला. 1 रन कंप्लीट झाली आणि विघ्नेश पाटील संघ पहिल्या सामन्यामध्ये विजयी सलामी देतोय. दरम्यान दुसऱ्या मॅच कडे वळूया ज्या ठिकाणी जय साई 11 संघ, दुसऱ्या ठिकाणी मोरेगाव चॅलेंजर्स संघ फलंदाजी उतरताना आपल्याला पाहायला मिळेल आणि जय साई 11 संघ फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यान तोपर्यंत देऊया डीजेला संधी, ऐकूया सुमधुर संगीत. पुन्हा येऊया मैदानामध्ये. पांडव चषक 2025 पर्व दुसरं.